नमस्कार. शिवहोम चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजपासून आपण शक्तीविषयी माहिती घेणार आहोत. विषय आहे श्रीविद्या अर्थात चिदविलास. लेखक श्री अनिल गोविंद बोकील. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीविद्या अर्थात चिदविलास. भाग पहिला. शाक्त अर्थात शक्ती उपासक पराशक्ती भगवती त्रिपुर सुंदरीच्या साधने सर्वोपरी मानतात. यावर अनेक ग्रंथ पण उपलब्ध आहेत. त्यात उपासनेच्या वेगवेगळ्या पद्धती वर्णिलेल्या आहेत. त्यातही बाह्यपूजन आणि आंतरिक पूजन असे दोन प्रकार आहेत. भुर्जपत्र, चांदी, स्फटिक इत्यादींवर यंत्र बनवून केलेली पूजा ती बाह्यपूजा आणि हृदय आकाशात केलेली पूजा ती अंतरपूजा. यालाच समयाचार असेही म्हणतात. आणि अशा अंतरपूजेची योग्यता साधक उन्नत अवस्थेत जाऊ लागतो तेव्हाच प्राप्त होत असते. आणि खरं पूजन अर्चन हेच. प्रत्येक महाविद्येच्या बाबतीत पण हेच खरं आहे. आता अशा पूजनाबद्दलचं आपण काही समजून घेणार आहोत. हे ज्ञान अत्यंत दुर्लभ आणि फक्त गुरुगम्य असंच आहे. आता शक्तीविषयी माहिती घेऊया. आपण श्रीविद्येबद्दल बघणार आहोत. भगवती श्री त्रिपुर सुंदरी हेच परतत्व आहे. यालाच पर्यायवाची शब्द म्हणजे चिदसंविद परब्रह्म. 4 महावाक्य तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानमय ब्रह्म. म्हणजेच याच पराशक्तीच्या स्वरूपाचे निरूपण होतं. आगमशास्त्रात देखील अनंत तेजो राशीमयी अखिल ब्रह्मांड नायिका म्हणजे श्रीविद्याच प्रधान रूपात विराजमान आहे. आगम निगमादी संपूर्ण वाङ्मय याच परब्रह्माच्या आराधनेशी संलग्न आहे. दर्शनशास्त्रामध्ये या तत्वाच्या अधिक जवळ फक्त शांकर वेदांतच पोचलाय आणि त्याचं स्वरूप विवर्तवादावर आधारित असून जगद्गुरू आदि शंकराचार्य यांनी सर्वांग परिपूर्ण असं निरूपण केलंय. शाक्ती सिद्धांत देखील अद्वैताचंच प्रतिपादन करतो. फक्त त्यामध्ये विमर्श आणि परिणाम दोन्हीही समान मानले गेले आहेत. उदाहरणतः संवित प्रकाशाचे वर्णन बघावे. आपण जाणतोच की एकोहम बहुश्याम या संकल्पामुळे 2 तत्वे निर्माण झाली. त्यातल्या स्वप्रकाशरूप एकाचं नाव आहे शिव आणि दुसरी त्याचीच विमर्शरूप मूर्ती म्हणजे शक्ती. या दोन्हींच्याही सामरस्य रूपाला म्हणतात पराशक्ती. गुरुपादुकांच्या रूपात आपण यास परशिवात्मक गुरुचं स्मरण करीत असतो. अग्नी, चंद्र, सूर्य हे 3 बिंदू विश्वातल्या प्रत्येक तत्वात आणि पदार्थांमध्ये विद्यमान असतात. यांचे समिष्टी रूप म्हणजे गुरुपादुका जप असतो. हे विवेचन 2-3 वेळा वाचून किंवा ऐकून समजून घ्यावे. आता शक्ती उपासनेचं अंतरंग. आपण जी पूजा अर्चा करतो त्याचं सूक्ष्म रूप बघूयात. आपल्या विमर्श शक्तिरूपी तटाद्वारा मर्यादित होणारे अद्वैत तत्व हाच अमृताचा सागर आहे. यालाच तीर्थ म्हणायचं. या तीर्थामध्ये स्थित होऊन म्हणजे तसा अद्वैत भाव ठेवून शास्त्रशुद्ध विधिविधानांनी केलेली श्रीविद्येची उपासना हेच खरं स्नान आहे.
अशा स्नानांमुळेच माई कारणं आणव हे त्रिविधिमल विनाश पावतात. आता हेच जरा विस्ताराने समजून घेऊयात. भगवती सांगते की हे जगत माझ्याच मायाशक्तीने बनलेले आहे आणि ही माया माझ्यापासून वेगळी नाही. हे संपूर्ण चराचर व्यावहारिकदृष्ट्या सत्यच आहे आणि तत्वदृष्टीने फक्त एक तत्वच आहे. आता या दृष्टीने बघितलं तर असं दिसून येतं की वेदांत केवळ विचारांद्वाराच या ब्रह्माचं निरूपण करू शकले. श्रवण, मनन, निधी ध्यासन इत्यादी मार्ग देखील तो कथन करतो. तथापि याचंच क्रियात्मक रूप तो प्रस्तुत करू शकलेलाच नाही आणि हाच प्रायोगिक भाग म्हणजे प्रॅक्टिकल भाग तंत्रमार्गात कथन केला गेला आहे. तंत्रशास्त्र म्हणजे त्या पूर्ण रूप परतत्वाचंच निरूपण आहे. त्यात प्रायोगिक रूपरेषा आखून देऊन साधकांना उचित मार्गदर्शन केलं आहे. अद्वैत भावाद्वारा त्या पराशक्तीमध्ये स्वतःचे अर्थात जीवाचे विलिनीकरण करून अद्वैतावस्थेत सत्य स्वरूप दाखवले. संदर्भ कोणत्याही महाविद्येचं चक्रार्चन, विशेषतः अंतरचक्रार्चन बघावे. यानंतरचा भाग अधिकाधिक सूक्ष्म होत जाणार आहे. आतापर्यंतचा भाग व्यवस्थित लक्षात आला की मगच पुढं. आता पार्वतीने हिमालयाला केलेला उपदेश बघू. ती म्हणते, हे पर्वतराज, संवेदन रूपिणीद्वारा शक्तीमध्ये लय होणे हीच माझी अंतरपूजा. अर्थातच माझ्या या चिदरूपातच आपल्या मानस्थापन करणे हीच परापूजा होय. संपूर्ण विश्वाला मोहात पाडणारी, वशीभूत करणारी जी मायाशक्ती असते तिलाच तंत्रमार्गात म्हटलंय रात्र आणि चराचर विश्वाचा ज्ञानदाता जो शिव आहे त्याला म्हटलं आहे दिवस. आणि जेव्हा या दोन्हींची संधी म्हणजे ऐक्य होते तीच सामरस्य प्राप्त श्रीविद्या होय. अशी संधी किंवा असे ऐक्य म्हणजे श्रीविद्या. आता आणखी सूक्ष्मातून बघूयात. स्वप्रकाशरूप भगवान शिव सूर्यरूप आहे आणि या स्वप्रकाशरूप शिवाच्या सतशक्तीचं वैभव म्हणजेच किरण समूह आहे. याचं किरण मंडळाच्या वेदीवर अहम भावाने पूजन आणि चिंतन साधकाकडून अपेक्षित असतं. आता इथे अहम समजून घ्यायला हवं आहे. इथे अहम म्हणजे स्वरूपात जागृती, देहभावाचा स्थूल अहम नव्हे. हे आवर्जून लक्षात घ्यायला हवं आहे. विच्छेद करून बघूयात या अहमचं. अकार म्हणजे आकाशरूप शिव आणि हकार म्हणजे विमर्श रूपिणी शक्ती. या दोघांचीही एकरूपता म्हणजेच सामरस्य रूप, त्यालाच इथे अहम म्हटलंय. आता आपण जी काही साधना उपासना करतो ती देहाच्या माध्यमातूनच करतो ना. म्हणजेच आपल्या साधनेसाठी देह म्हणजे एक साधन किंवा मीडियम आहे. म्हणून देह देखील महत्त्वाचा. आपलं हे शरीर बनलंय सत्व रजतमाच्या परिणामाने. ते त्वचा, मांस आणि अस्थिमय आहे आणि तेच आपल्या साधनेचा आधार आहे. इथपर्यंत लक्षात आले. आता श्रीविद्येच्या उपासनेचं स्वरूप बघा. सत्वगुणात्मक ज्ञानरूपी दीपकाने तमोगुणात्मक अंधार नष्ट करून आपल्या आत्म्यालाच
यज्ञ मंडप बनवून त्याचे पूजाविधान हेच अर्चन असते. आता अधिका स्पष्ट करून बघूया. हे क्षणभंगूर अस्थिचं मर्यादिमय शरीर म्हणजे साधनेसाठीचं माध्यम आणि या शरीरात आत्मतत्व हेच पूजाग्रह आणि तिथेच परतत्वाचं अनुसंधान हेच खरं खरं अर्चन. हीच श्रीविद्या. धन्यवाद.